रामकृष्ण हरी या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आमच्या या काराटी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी या मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम चाललेला आहे। आज आमच्या विठ्ठल रुक्मिणीची 2022 मध्ये बसवण्यात आली होती। त्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा केली होती। त्या मूर्तीचा आज वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आणि वर्धापन दिनाचा कार्यक्रमाचं नियोजन श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ काराटी यांनी केलेलं आहे। तरी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन काय आहे हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न। तरी सर्वांनी हा व्हिडिओ पहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा। तरी आता या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम चाललेला आहे। खूप सुंदर असं भजन गाता येतं आणि खूप छान वाटतंय। खूप असं भजनाचा कार्यक्रम चालू असताना पावसाचं पण आगमन झालेलं आहे आणि छान असं आभाळ आलेलं आहे आणि सकाळपासून कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि पाऊसही पडतोय आणि शेतकऱ्यांना बी खूप असं समाधान आहे आणि खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय। तरी सर्वांनी व्हिडिओ हा नक्कीच पहा, तुम्हाला सगळ्याला आवडेल।
कार्यक्रमाच्या निमित्ताने भजन गायनाचा कार्यक्रम चालू आहे। गावामधील कुठलाही सांप्रदायिक कार्यक्रम जर असेल तर आमचं श्री प्रासादिक भजनी मंडळ काराटी खूप उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात। प्रासादिक भजनी मंडळ खूप असं छान असं कार्यक्रमाचं नियोजन करत
ठिकाणी गवळणी भजनाचा कार्यक्रम चाललाय. खूप असं छान भजन आहे. खूप असं सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे आमचा पांडुरंग आणि विठ्ठल परमात्म्याची आणि रुक्मिणी मातेची. इथं मंदिरामध्ये आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं आणि खूप मनाला शांतता लाभते आणि दिवसभर असं मन प्रसन्न पण राहतं. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने भात सांबर जेवणाचा बेत केलेला आहे.
शेवटचं भैरवी रागातील भजन चालू आहे. हे भजन झाल्यानंतर देवबाप्पाची आरती होईल आणि नंतर महाप्रसाद सगळ्यांना जेवण.
आता इथं भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर इथं महाप्रसाद केलेला आहे. आमच्या भजनी मंडळातल्या मीराताई यांनी सुग्रास असं जेवण बनवलंय. त्यांना जेवण बनवण्याचं म्हणजे बघा, सुंदर असा त्यांनी छान असा भात बनवलाय, शिरा पण बनवलाय. त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके, पिस्ता वगैरे असं बरंच काही टाकलंय. आणि मुगाच्या डाळीचे मुगाचं आमटी बनवली. रविवार दिनांक 30 रोजी सर्वांचं यशवंतराय मंदिरामध्ये सावकार महाराज आणि गणपती बाप्पा यांच्या कार्यक्रमासाठी देवबाप्पाला या महाप्रसादाचं नैवेद्य दाखवायचं आहे. आणि खरंच आमचं श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ कुठलाही कार्यक्रम असू द्या, खूप असं आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. आणि खूप असं आनंदाच्या वातावरणामध्ये आता भजनाचा कार्यक्रम झाला आहे. आता नैवेद्य दाखवल्यानंतर आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपल्या या तिसरा वर्धापन दिन या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. या महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी लाईनमध्ये बसून घ्यायचे आणि सुग्रास असं महिलांनी भोजन बनवलेलं आहे. या भोजनाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे ही सर्वांना विनंती. खूप छान असं देवबाप्पाला आता आमच्या मीराताई प्रसाद दाखवतायत. खूप सकाळपासून त्यांनी मेहनत घेतली आहे स्वयंपाक बनवण्याची. खरंच त्यांचं श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळातर्फे हार्दिक असं आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. बघा, असं छान असं प्रसाद महाप्रसादाचा नैवेद्य. खरंच ह्या आमच्या अलका वहिनी आणि मीराताईंचं खूप मनापासून खूप खूप धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. आणि हे आमच्या विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे अध्यक्ष आणि मृदुंगमणी यांना खूप म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची खूप अशी आवड आहे. त्याच्यामुळं ते सर्व नियोजन कार्यक्रमाचं ते करत असतात. त्यांचंही मनापासून धन्यवाद. थँक्यू. आमच्या विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सकाळपासून खूप म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन केलं. खरं त्यांचं पण मनापासून धन्यवाद. त्यांना शिकवली भाजी कशी करायची, भात कसा, किती पाणी असं छान असे बालुशाही, मस्त शिरा आणि मुगाची भाजी, खूप असं छान असं जेवण बनवलंय. आणि आता सर्वजण आता या महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहे. बापू कुठं जायचं या? आमच्या श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळामधले ते पेटी मास्तर आहे आणि उपाध्यक्ष. खरंच पेटी तर इतकं सुंदर वाजवतात, त्यामुळं आम्ही त्यांच्यामुळेच भजन गायला शिकलो. त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप आभारी आणि खूप खूप धन्यवाद त्यांना देतो. आहे ना, हे मृदुंगमणी हे आमचे भजनी मंडळातले सर्व सदस्यच आहेत. बाप्पू येथे खूप असं सर्वांचं सहकार्य. देवाचे बघते हा यशवंत असतं काय देवाची. हा बरोबर आहे. बघा, आता हे आमचं पूर्ण भजनी मंडळ आहे. खूप छान असं. वहिनी ते पंतरवळ्या खाली ठेवा की. राहो बा, मी फोटो काढते. छान
सर्वांनी नियोजन केलं. बसाय जेवायला. बरं का जिथे एक असे कोण करते जिथे एक बाकीच्या ठिकाणी जागा मिळतच बस. इकडे लई नको राहा. आता सर्व जेवण करायला बसताय. वाट लागायचं किती वाढायची जरा हा? ए, पाहुणे, इकडे. महिलांनी खाली बसा खाली. बसा सगळ्यांनी बसा. सांडू नका बरं का तो या. आम्ही मंदिराच्या रावळामध्ये आता सर्वजण जेवायला बसतायत. एक एकच आहे का बघा फक्त चेक करून चुकून हे बघा. चलो. मला आता त्यांनी ह्याच्यावर ठेवलं. तिकडे एक काढा तिकडे एक द्या का तिकडे एक पत्र होय वहिनी तुम्ही तो स्वयंपाक केला आणि बसा जेवाय आप्पा बसा जेवायला. एवढं करा तेवढं करा तेवढी सेवा करा. मस्त मस्त जेवण वाढायचं कार्यक्रम चालू. घेऊन बस नाही बसा. अरे जेवढं लागेल मग परत वाढायचं. आली रे मुलगी. झालं का जेवण? काय आणायचं का? जेवले का पोटभर? झालं ते जेवण चांगलं. देवाच्या दारात कुठलाही प्रसाद चांगलाच राहतो. बरं झालं तू आली. अहो महाप्रसाद खायला मिळणं हे लय भाग्याचं काम आहे. आणि ती योग तुला घडलाय. आले आले. आता सर्वांची जेवण झालेत. बघा आता ही जेवणाचं सगळं जेवणाचे मनापासून खूप खूप आनंद घेत आहेत. बघा ग्लासनीच आमटी पित आहेत. नाही भातवडे आहेत की आता. हा व्हिडिओ आवडल्यास रुपाली लोणकर 66 या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य असू द्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद. हे सांग बरं. गाणं नको, गाणं दिया. सांग बरं काय. तुझी बरं आहे. तिला. ए. चिरा घ्या, चिरा. खा. पोटभर खा. पोटभर खा. सांग बरं खा. तू कसं